हाय मैत्रिणींनो, 34 साईज कटोरी ब्लाऊज बघणार आहोत. उंची आहे 13.5 अधिक 14.5. शोल्डर आहे 5.5. 34 साईज आहे. 34चा चौथा 8.5 अधिक 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. बॉक्स बनवून घेऊया. मुंडा खोली ठेवली आहे 5.5 इंच. पाव इंच आतल्या शेपसाठी. शोल्डर पट्टी 3 इंच ठेवली आहे. गळा ठेवला आहे 6.5 इंच. 2.5 इंच रुंदी. गळा रुंदी 2.5 इंच. बॉक्स बनवून घेतला आहे. ब्रापट्टी 2.5 इंचावर मार्किंग केली आहे. नंतर पाव इंचावर वरती शेपसाठी मार्किंग करून घेतली आहे. शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. कंबर आहे 30 इंच. 30चा चौथा 7.5. 8 इंच डॉटसाठी अर्धा इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन पट्टीने आखून घेऊया. दीड इंचावर आपल्याला बाहेरच्या शेपसाठी मार्किंग करायचे आहे. बॅक शेपसाठी 1.5 इंचावर एक मार्किंग करायचे आहे. आतला शेप देऊन घेऊया. पावणे 3 इंचावर आपल्याला समान 3 भाग करायचे आहेत. पावणे 3 इंचाचे 8.5चे 3 भाग करायचे आहेत. पुढचा गळा आहे. पाच इंचावर मार्किंग करायचे आहे. 2.5 इंचावर मार्किंग करायचे आहे. मुंड्या शेपच्या तिथे 2.5 इंचावर. गळा उतरू नाही म्हणून 1.5 इंचावर मार्किंग करून कट करून घ्यायचं आहे आपल्याला. कट करून घ्यायचं आहे. साडे 10 इंचावर आपल्याला गळा ठेवला आहे आणि 2.5 इंच रुंदी ठेवली आहे. अशा प्रकारे कट केला ना मैत्रिणींनो की गळा अजिबात उतरत नाही. नेहमी लक्षात ठेवा. 2.5 इंचावर ठेवलं की गळा उतरत नाही. आपल्याला 9 इंच बाही ठेवायची आहे. बाही उंची आणि बॉक्स बनवून घ्यायचा आहे. 9 अधिक 1 इंच ठेवून बॉक्स बनवून घेतला आहे. 1.5 इंचावर एक मार्किंग केली आहे. 2.5 इंचावर एक मार्किंग केली आहे. 5.5 इंच रुंदी आहे. 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. कट करून घ्यायचे आपल्याला आता. दीड इंचावर शिलाई मार्जिन साठी शेप देऊन घ्यायचा आहे ठेवून. आतील शेपसाठी 1.5 इंचावर मार्किंग केली आहे. आखून घेऊ पट्टीने. कट करून घ्यायचं आहे आपल्याला आता.
सेंटर काढायला विसरायचा नाही मैत्रिणींनो. आणि सेंटर नेहमी बाहीसाठी सेंटर काढायचाच आहे आपल्याला. कटोरी वाढीव कटोरी तयार करून घेऊया आपण आता. 1 इंचावर तिन्ही साईडनी 1-1 इंचावर आपल्याला वाढवायचं आहे मैत्रिणींनो. तिन्ही साईडने 1-1 इंचावर वाढीव कटोरी. शिलाईसाठी 1/2 इंचावर वरती गळ्याच्या तिथं शेप देऊन घ्यायचं आहे. पट्टीने आखून घ्यायचं आहे आपल्याला. कट करून घ्यायचं आहे आता. दीड इंचावर मार्किंग करून 2.5 इंचावर मार्किंग करायची आपल्याला. चौतीस साईज पेपर कटिंग आपली रेडी आहे. अस्तरचा ब्लाऊज आहे मैत्रिणींनो 80 सेंटीमीटर. मी आडव्यात टाकला आहे. आडवं कापड हातरले. अस्तर 80 सेंटीमीटर आहे. मार्किंग करून आपण कट करून घेऊया. मी शिलाई कशी करते ती नक्की बघा मैत्रिणींनो पार्ट 2 मध्ये. ह्याच ब्लाऊजची शिलाई आणि टिप्स पण देणार आहे मी. कसा शिवती आहे ती बघा नक्की तुम्ही. अस्तरचा ब्लाऊज व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा. आणि हे तो जर तुमचं 34 साईज माप असेल तर नक्की 34 साईज मापावर शिवून बघा. ब्लाऊज कसा बसतोय तो कमेंट करून सांगा. 36 साईजचे पण मी व्हिडिओ टाकला आहे बोटनेकचे वगैरे. तो पण माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. बाही कट करून घ्यायची आहे आपल्याला आता. धन्यवाद मैत्रिणींनो.